नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। चातुर्मास मध्ये केलेला आहे। आता पहिल्यांदा 51 लाख महामंत्र नौकाचं उद्दिष्ट ठेवून सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये 4 तारखेला हा कार्यक्रम आहे। 5 तारखेला मुख्य दिवस आहे आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या जन्मदिवसाचा। जवळपास 12 ते 15 हजार इथे श्रावक श्राविका दर्शनार्थी उपस्थित राहील असा अंदाज आहे। प्रयत्न आहे 5 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांच्या कॅबिनेटचे भरपूर मंत्री इथे यायचे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत। काहींची अनुमती आलेली आहे। प्रोटोकॉलनुसार 2 दिवसात आम्हाला सर्व माहिती मिळेल, जी वेळोवेळी आपल्यापर्यंत संघाद्वारे पोहोचती करण्यात येईल। 6 तारखेला 2100 जी 28 आम्ही लक्ष ठेवून तपस्या इथे जे साधक करतील त्या तपस्वींचा एक पारणा महोत्सवाचा कार्यक्रम, म्हणजे 8 दिवस तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्या प्रकारचं एक विशिष्ट पदार्थ दिले जातात त्याला आम्ही पारणा महोत्सव सांगतो। ते सकाळी इथे राहील जवळपास 8:30 वाजे ते 10:30 वाजेपर्यंत। असं एक हे सुंदर कार्यक्रमाचं नियोजन संघाद्वारे गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। औरंगाबाद श्री संघाचे सर्व धर्मीयांचे इथे जसे जैन धर्मामध्ये श्वेतांबर आणि दिगंबर 2 पंथ आहेत, सर्व साधू संत जे औरंगाबादमध्ये आत्ता चातुर्मासात आलेले आहेत, सर्वच्या सर्व साधू संत ह्या कार्यक्रमासाठी विशेष एकाच प्लॅटफॉर्मवरून सर्व संत इथे उपस्थित राहतील व जे श्रावक श्राविका असतील त्यांना इथे मार्गदर्शन करतील। गुरुदेवचं फार इन्स्पिरेशन आहे। मी माझ्या शब्दांना इथेच विराम देतो आणि जुळलेले आहेत जे तिथं मला काय तिथली भाषा येत नाही, पण त्यांनी तिथं डिव्हाइस लावून माझं ते शिबिर अटेंड करतात। मी बोलतो हिंदीमध्ये, पण ते काही कन्व्हर्ट करून इंग्लिशमध्ये ऐकतात। आणि आता हा स्पेशल सुरू केला मी इंग्लिशमध्ये शिबिर। प्राय मी शिबिर देतो ते हिंदीमध्ये, आता मी शिबिर सुरू केलं ते इंग्लिशमध्ये ऑनलाईन। आणि त्या इंग्लिश शिबिरामध्ये सुद्धा तिकडचे लोक चांगल्या प्रकारे आता जुळायला लागलेले आहे। 48 मिनिटाची ध्यानधारणा बोलली आता। तर 48 मिनिटच काम आहे, 50 नाही, 60 मिनिटं नाही। 48 मिनिटामध्ये काय रस आहे? आपलं जे ब्रेन आहे लेफ्ट अँड राईट, त्याचे वर्किंग मॅक्झिमम लेट ब्रेन सातत्याने 45 मिनिट्स वर्क करू शकतो। 45 मिनिट नंतर ब्रेनचं स्ट्रक्चर चेंज होऊन जातं, म्हणजे तो लॉजिकमधून इमोशनमध्ये येईल, इमोशनमध्ये लॉजिकमध्ये जाईल। म्हणून सगळीकडे फक्त जैन धर्मामध्येच नव्हे, सायन्सच्या आधारावर सुद्धा आपले शाळेचे क्लास पिरियड 45 मिनिटातच असतात। आणि आपल्या ब्रेनची मॅक्झिमम फोकस व्हायची क्षमता ही 45 मिनिटचीच आहे। त्याच्या पुढे तो कुठेतरी ट्रॅक चेंज करणारच, म्हणून हा ठेवलेला सायंटिफिक वैज्ञानिक। साधू संत हे क्रोध त्या याच्यापासून दूर गेलेले असतात म्हणतात, पण समाजात आम्ही बघतो की काही काही साधू खूप रागीट असतात, राग येतो त्यांना खूप। तर असं काय बोला साधू संत ऐकलं तुमचं, मी ऐकलं तुमचं, पण माझ्यासमोर ज्ञानेश्वर माऊली आहे, माझ्यासमोर संत तुकाराम आहे, माझ्यासमोर संत एकनाथ आहे, नामदेव आहे, जोखोबा आहे, सावता माळे आहे, ते माझे आदर्श आहे। हे जे ज्यांचा तुम्ही उल्लेख करीत आहात ते फक्त उदरभरणा करता त्यांनी कपडे धारण केलेले आहे। कपडे धारण करणं आणि साधना धारण करणं ह्याच्यामध्ये अंतर आहे। कपडे धारण करण्याला जर संत म्हणायला लागलो तर मग टिप्पणी फार पुढे जाईल। कुंभमेळ्यामध्ये संतांना नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता पोलीस लागतात,
म्हणजे ते पोलीस तिथे लागतात संतांना नियंत्रण करण्याकरता, म्हणजे ते संत नाही. आणि संत त्यांना म्हणतो जे स्वतः संयमित असतात, स्वतः अनुशासित असतात. आणि संतांवर अनुशासन करण्याकरता कुठं पोलिसाची आवश्यकता पडत असत, विषय समजला. आणि तुम्ही विषय सांगला म्हणून सांगतो, राजनेत्यांनी कोणताही भ्रष्टाचार केला तरी लोकांची श्रद्धा तुटत नाही, पण संत भ्रष्टाचारी झाल्यानंतर लोकांची श्रद्धा टिकत नाही. संतांना भ्रष्टाचारी होण्याची परवानगी मला वाटतं समाजाने द्यायला नाही पाहिजे. 51 लाखाचा जप होणार आहे, त्याची नोंद गिनीज बुकमध्ये होण्याची शक्यता असणार आहे. ते माझं लक्ष कधीच नसतं. कुठं रेकॉर्ड व्हावं, कुठं त्याचा अवॉर्ड भेटावा, ते माझं लक्ष नाही. कोणी केलं तर माझी काही आपत्ती नाही, पण माझा तो मुद्दा नाही. माझा मुद्दा फक्त एकच आहे की 51 लाख नौकांनंतर एक 10,000 लोक बरोबर बसून बोलतील, त्याच्यातून जे स्पंदन तयार होतील, त्याच्यातून जे मन मानस तयार होईल, त्यांच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये कानावर ज्या सेकंद नौकांमध्ये पोहोचतील, नंतर पोहोचेल 51 लाख वेळ. म्हणजे पुरस्चरण ज्याला आपण म्हणतो की कोणत्याही मंत्राचं पुरस्चरण करावं लागतं. पुरस्चरण झाल्याशिवाय कोणताही मंत्र सिद्ध होत नाही. तो बोलून पुरस्चरण करायचं की ऐकून पुरस्चरण करायचं, बोलून पुरस्चरण करायचं असेल तर फार लांब काळ लागतो, फार दीर्घ काळ लागतो. पण ते पुरस्चरण 2 घंट्यात होऊन जाईल जर 51 लाख नौकार मंत्र तो ऐकेल, जाणून न जाणता त्याच्या कानावर ते जातील, त्याच्या कानावर जातील, त्याच्या डोक्यावर जातील, त्याच्या शरीरावर जातील, आणि ते मंत्राक्ष त्याच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करतील. एवढंच माझं लक्ष आहे. संख्याचा आग्रह माझा नाही. रेकॉर्ड बनवण्याकरता मी कोणताही कार्यक्रम करत नाही. रेकॉर्ड हा संतांचं लक्ष नसावं असं मला वाटतं. मोबाईल आणि टीव्ही सिरियलचे दुष्परिणाम याच्याबद्दल काय? मोबाईल आणि टीव्ही सिरियलचे दुष्परिणाम बद्दल काय सांगणार आहात? मोबाईल आणि टीव्ही सिरियल मालिका कोविडचा व्हायरस महत्वाचा की तुम्ही प्रोटोकॉलने पाळलं ते महत्वाचं. व्हायरसवर तुम्ही कंट्रोल करू शकता जर तुम्ही प्रोटोकॉल पाळला, मास्क लावलं, डिस्टन्स ठेवलं असतं, तो कोविड करता व्हॅक्सिन काढण्याची आवश्यकता पडली असते. मोबाईल असो की टीव्ही सिरियल असो, याला तुम्ही थांबवू शकत नाही. ते मार्केटिंग आहे, ज्याच्यातून त्यांना पैसे भेटतील तशी सिरियल ते आणतील. तुम्ही मार्केट समाप्त करू शकता. डिमांड असेल तर तशी मूवी तुम्ही डिमांड समाप्त करू शकता. डिमांड समाप्त करण्याचं काम धर्माचं आहे की अशा मूवी कोणी पाहू नये, घरामध्ये पाहू नये. जर त्यांना पाहणारे नाही भेटले तर दुसरी मूवी तशी येईल. कशा करता चालतं? प्रोडक्शन का होत नाही? त्यांना पाहणारे आहे म्हणून प्रोडक्शन आहे. पाहणारे नाही भेटले तर प्रोडक्शन थांबणार. एकता कपूरचे का चालते? तुम्ही पाहता म्हणून चालते. तुम्ही त्यांना थांबू शकत नाही. एकता कपूरला मी थांबू शकत नाही, प्रोडक्शनला मी थांबू शकत नाही. माझा संबंध कोणाशी? तुमच्याशी. मी तुम्हाला ट्रेनिंग देणार की तुम्ही काय पाहून काय नाही पाहू हे तुम्ही ठरवायचं. टीव्ही असो की मोबाईल असो की नेटफ्लिक्स असो, हे नीत नूतन आयाम तुमच्या बरोबर येत जाणार. मी यांना फक्त व्हायरस म्हणतो. हे तुमचं काम आहे की तुम्ही व्हॅक्सिन लावून घ्या.